नमस्कार, मी तुमचा कोकणी मित्र ओंकार पाटील आणि निसर्गरम्य कोकणातून तुमचं सर्वांचं आपल्या कोकणी मित्र आज आपल्या यूट्यूब चॅनलची मनापासून सहर्ष स्वागत करतो। तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंद जावो अशी देवाची प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। म्हणजे नक्कीच तुम्ही बरेच दिवसांनी हा इंट्रो आपला ऐकलेला असणार आणि मी सुद्धा बरेच दिवसांनी हा इंट्रो केलेला आहे। त्याचं कारण असं, मध्येच आपण मोठे व्हिडिओ लॉंग व्हिडिओ जे आहेत ते टाकलेलेच नाहीत, बिलकुल आपण शॉर्ट व्हिडिओज अपलोड करत आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ थंबनेल बघून तुम्ही समजला असाल तर आपण देणार आहे आज आपलं पूर्ण टूर की आपल्याकडे किती प्राणी आहेत, किती कोंबडी आहेत, किती वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपण ठेवलेले आहेत। तर एक प्रकारचा आपलं जो आहे मिनी जो आपण त्याला म्हणू शकतो, त्याच्यामध्ये आपण सर्व प्राणी ठेवतो, म्हणजे सर्व प्राणी आपण पाळतो। तर आता मी तुम्हाला सर्व टूर देणार आहे। तर सर्वात आधी आपण जाऊया आपल्या शेडमध्ये। शेडमधून मी सुरुवात करीन की आपण तिथे काय काय ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग हळूहळू आपण घराकडे येऊ आणि घरातलं टूर देऊ। आता सध्या पाऊस आपल्या इथे आलेला आहे, दोन तीन दिवस सलग पाऊस पडतोय आत्ता सध्या तरी, कारण पावसाचं वातावरण आता आहे। बहुतेक नदीला पाणीसुद्धा आलेलं असणार आणि निसर्ग जर तुम्ही बघितला तर निसर्ग बघा पूर्ण हिरवगार असा एकदम मस्त निसर्ग झालेला आहे। तर आता मी खाली जातो शेडमध्ये आणि तुम्हाला दाखवतो, आधी बाहेरून दाखवतो आपली शेड कशी दिसते। पावसामुळे पत्र्यावरती सर्व काळं पकडलं आहे, तर शेवाळसुद्धा म्हणतात आणि हे वडाचं झाड आहे बघा, हे बघा त्यालासुद्धा पालवी फुटलेली आहे, आपण कापलं होतं। तर आत्ता आपण मी तुम्हाला दाखवतो आपला टूर। तर हे पाठीमागे आहे आपलं शेड बघा, ही आपली शेड आहे, कशा प्रकारे दिसते आहे बघा, हे बघा पाहू शकता तुम्ही। आता जातो आतमध्ये, तुम्हाला सर्व दाखवतो। तर म्हणजे ही बघा ही आपली शेड आहे आणि आजूबाजूला मी पण तुम्हाला दाखवणार आहे बघा। इथे आपली काजवीन होती पहिली, आता सर्व वाट लागली काजविनीची, संपूर्ण काजवीन सुकली आणि हे आपली समोरची जागा आहे, म्हणजे हा आपला शेड आहे आणि शेडच्या समोरची जागा आहे। वरचे पत्रे बित्रे बघा, संपूर्ण पत्र्याची वाट लागली आहे, हे बघा। इथे पेरूचं झाड आहे आपलं आणि इकडे वरती नारळाचं झाड आणि ही आपली शेड आहे आणि ही सर्व आपली पिल्लं आहेत फायटरी बघा, त्यांना आपण आता सोडून ठेवतो। आणि ही आपली जानू आपली बकरी आणि आपल्या शेडचा समोरचा परिसर तुम्ही बघा, बघा मस्तपैकी वडाचं झाड आहे, सर्व हिरवगार वातावरण आहे आणि तिकडं ओरिओ आहे, हा बघा हा एक तो कोंबडा आहे फायटर क्रॉस ब्रीड आहे आणि हा आपला ओरिओ वरती बघ ओके। तर म्हणजे व्हिडिओ खूप भारी होणार आहे, कारण आपण बरेच दिवसांनी मी तुम्हाला सर्व आपलं मिनीजू दाखवणार आहे। तर आपण आता ह्याला मिनीजू नाव ठेवणार आहे, कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आपला व्हिडिओ जेवढा होईल तेवढा सर्व जास्तीत जास्त व्हिडिओ हा जेवढा शेअर होईल ना तेवढा शेअर करून टाका तुमच्या फॅमिलीमध्ये वगैरे, सर्वीकडे फेसबुक सर्वीकडे म्हणजे शेअर करून टाका। आपला आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे। आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व टूर देणार आहे मी, आपण काय काय आपल्याकडे ठेवलेलं आहे। तर आता तुम्हाला आपल्या बदकांचा आवाज आला असेल तर फटाफट चला मी तुम्हाला दाखवतो आतमधलं सर्व काही, चला। तर सर्वात आधी मंडळी इथे आल्यावरती बघा आपल्या स्वागताला असते आपली जानू, कारण आपण हिला दरवाज्यात बांधून ठेवतो, दरवाजा आपण उघडा ठेवतो, बंद करत नाही। आता पावसाचं वातावरण आहे बघा, वरती संपूर्ण काळं केलं नाही, एक मिनटं मंडळी हे बघा संपूर्ण काळं केलं नाही। आणि आता इथे सर्वात आधी आहे आपली बकरी जानू आणि आतमध्ये बघा इकडे आपला टायगर आणि यांच्यासाठी आपण खास इथे फॅन चालू ठेवलेला आहे। आता मी जरा फोनची लाईट चालू करतो आणि मग तुम्हाला सर्व व्यवस्थित दाखवतो। तर म्हणजे बघा हा फॅन आहे, हा 24 तास फॅन चालू असतो फक्त आपल्या बकऱ्यांसाठी आणि कोंबड्यांसाठी। तर इकडे आहे जानू। आता मंडळी तुम्ही म्हणत असाल की शेडमध्ये एवढी घाण घालून ठेवतात, त्याच्यात सर्व प्राण्यांना घालतात, तर असं काही नाही, असं गैरसमज करून घेऊ नका। कारण आपण ही शेड जी आहे ती 2 टाईम साफ करतो, सकाळी आणि संध्याकाळी। तर सकाळी आपण शेड साफ करून जातो, पूर्ण क्लिअर करून जातो, त्याच्यानंतर आपण बकऱ्यांना खालीच बांधतो, त्याच्यामुळे मग सर्व घाण होते परत, आणि मग डायरेक्ट आपण संध्याकाळी शेड साफ करतो। आणि आता बकऱ्यांना खायला इथे पाला वगैरे घातलेला आहे आत्ता, आणि ही शेड आपण साफ करतो, तुम्ही असं समजू नका साफ करत नाही, हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय। आणि आपण ते सॅनिटाईज करतो, फिनेल जे आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून सॅनिटाईज करतो मस्तपैकी। रूम आपण फ्रेश झाडून घेतो एकदम, त्याच्यानंतर मग आपण सर्व जे प्राणी आहेत त्यांना आपण परत स्ट्रीट करतो
आतमध्ये. तर आता आपल्यासोबत म्हणजे दरवाजा आपण उघडा का ठेवतो याचं कारण मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आतमध्ये काय होतं माहिती आहे का, फॅन आपण लावला आहे पण आतमध्ये उष्णता निर्माण होते आणि त्याच्यामुळे कसं बॅक्टेरिया होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण दरवाजा उघडा करतो जेणेकरून जी उष्णता आहे ती सर्व बाहेर जाईल, म्हणजे प्राण्यांना कुठलेही हानी तोटा होऊ शकत नाही. आणि तोटा होऊ शकत नाही, कुठला प्राणी एक्सपायर होऊ शकत नाही. आपल्याकडे किती फायटर पिल्लं उरलेली आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात एक मला सर्व प्राणीची ओळख करून देतो आपल्यासोबत काय काय आपण पाहिलेलं आहे. चला सर्वप्रथम मंडळी बघा, इकडे आपण 2 कोंबड्या बसवलेल्या आहेत. हे बघा, ही एक कोंबडी इथं बसवली आहे, त्याच्यानंतर ही दुसरी आहे. तर हिचा व्हिडिओ मी टाकलाच होता मंडळी, शॉर्ट व्हिडिओ. त्याच्यानंतर आपले कबूतर आहे तिकडे, दाखवतो मी तुम्हाला, थांबा. हे बघा, इकडे आपले कबूतर ठेवलेले आहेत आणि इथे खाली त्याने आता घाण केल्याने कागद आपण बदलतो तर ते आतमध्ये असल्यामुळे सर्व घाण परत होते मंडळी. हे 2 कबूतर आहेत आपले. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे आल्यानंतर आपल्याला इकडे पाहायला मिळतात आपली बदकं लैला आणि मजनू. हे बघा, त्यांच्यासोबत 2 कोंबड्या पण आहेत आतमध्ये, यांना कुडूक आले आहे. तर आता तुम्हाला ओळख करून देतो मी. हे बघा, हा आपला मजनू आहे आणि हे आपली लैला. तर ह्या दोघांची ही सर्व पिल्लं आहेत, ती पाठीमागे आहेत ती. आणि ह्याचा म्हणजे मोरपंखी कलर आहे, हा ह्यांचीच पिल्लं आहे जी. पण हा नर आहे आणि ह्याचा मोरपंखी कलर आहे. आता काळोखात तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यानंतर दुसरीकडे आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल आपला ससा. हा बघा, हा आपल्याकडे एकच ससा आता राहिला आहे, कारण बाकीचे जे आहेत ते आपण जेवण टाकले, ज्यांना हवे होते त्यांना आपण जेवण टाकले. आणि हा आता आपल्याकडे एकच ससा आहे, ती पण माझी आपल्याकडे. म्हटलं त्या शेडमध्ये आपल्याकडे काय काय असतं खाली आपण ठेवतो ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. इथे असतात बकरे, ससे, बदकं आणि आपण कोंबड्या वगैरे बसवतो ते, आणि आपले कबूतर. त्याच्यानंतर कोंबडे वगैरे सर्व टाकतो आपण. आणि त्याच्यानंतर फायटर पिल्लं म्हणजे आपल्याकडे 6 पिल्लंच आहेत. काय काय पिल्लं जे आहेत ते आपण दिली, सेल करून टाकली, कारण पावसात आपण जास्त ठेवत नाही, जेणेकरून मंगूस जर पकडला आहे तर नुकसान आपलं होऊ शकतं. आता मी तुम्हाला कोंबडी दाखवतो आपली किती आहेत ती. आणि 3 नवीन कोंबडीसुद्धा आपण आणलेले आहेत मंडळी. आता तुम्हाला सर्व दाखवतो मी व्यवस्थित. सर्वात आधी कोंबड्याने बोलूया. तर चला. तर मंडळी हा बघा, आपला टायगर आहे, फायटर, ओरिजिनल फायटर आहे. हा आपल्या हातातनं खातो. आपण थोड्या वेळेला हातातनं देतो, नंतर मग सर्व इकडे पसरवतो. आता आपण पसरवूया त्याला. तर बघा, सर्वांना बोलवतो एकदा आणि मग तुम्हाला दाखवतो. तर मंडळी बघा, आत्ता आपल्याकडे किती कोंबड्या आहेत. हे सर्व जे कोंबड्या आहेत ते मंडळी ब्रीडरचे आहेत, म्हणजे हे ब्रीडिंगसाठी आपण ठेवलेले आहेत बघा. आणि हा एक कोंबडा आहे तो आपण नवीन आणलेला आहे, हा तुमच्या समोर आहे तो. हा बघा, हा जो आहे ना, हा नवीन कोंबडा आणलेला आपण. अजून 2 आहेत, एक राखाडी आहे आणि एक तो समोर तिकडे आहे बघा. बघा, तो जो एक समोर आहे तो, आणि हा इकडे आहे तो खाली. आणि हे जेवढे मंडळी तुम्हाला आता कोंबडी दिसत नाही, सर्व आपली ब्रीडिंगचे आहेत. सर्व कोंबड्या आपण ब्रीडिंगसाठी ठेवलेल्या आहेत. एक राखाडी कोंबडा आहे तो बहुतेक इकडे खालच्या साईडला गेला असणार 100%. आता बघा, हे सर्व इकडे कोंबडे आहेत आपले, ही सर्व आपली ब्रीडिंगचे आहेत. हे बघा. तर आत्ता आपण जाऊया वरती घरामध्ये, आणि घरामध्ये काय काय आपले आपण कुठले कुठले प्राणी आतमध्ये ठेवतो. तर शेडमधला टूर तुम्हाला मी दिलेला आहे, आपण शेडमध्ये काय काय ठेवतो. आवडलं ना मंडळी आपल्या व्हिडिओला जरूर लाईक करायचं आहे. लाईक तुम्ही मंडळी कराच, कारण असे खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आता मी तुमच्यासमोर आणत राहणार आहे. तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लवकरात लवकर. 400 मंडळी कंप्लीट करा आणि 1000 मंडळीसुद्धा मंडळी आपल्या चॅनलवरती कंप्लीट व्हा लवकरात लवकर, आणि आपल्या व्हिडिओचा आनंद घ्या. तर आता 1000 मंडळी होण्यासाठी आपल्याला अजून कदाचित 700 मंडळी आपल्या चॅनलवरती जॉईन होणं गरजेचं आहे. तर पटापट 1000 मंडळी कंप्लीट करून टाका आपल्या चॅनलवरती, आपल्या व्हिडिओचा आनंद घ्या. तर शेडमधला टूर तुम्हाला दिलेला आहे. तर आता मी जातो वरती, आणि वरती आपले कुठले कुठले प्राणी आहेत, पक्षी आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. चला, चलो निकलो, चलो. तर सर्वात आधी जाऊया वरती. चला लवकर, चला, वेळ न करता जाऊया. पावसाचं वातावरण झालेलं आहे, चलो. तर म्हणजे इथे बघा लाईनीत बॉक्स ठेवलेले आहेत. हा डेग आहे, ह्याचा आपण बॉक्ससारखा उपाय केलेला आहे. अजून 2 तिकडे आहेत, ह्याच्यामध्ये गोंटा टाकलेला आहे, जेणेकरून कोंबडी वरती येतात आणि वरती बोंबटत राहतात. मग तिथे आपण बॉक्स ठेवले आणि त्याच्यामध्ये गोंटा टाकला आहे.
मग कोंबड्या आता त्याच्या आतमध्ये अंडी देतात, ते आपण नेऊन उचलून ठेवतो एकदम सेफ. आता वरती आल्याच्या नंतर सर्वप्रथम आपल्याकडे आहे आपला बजीज पोपट. तो आपल्याकडे एकच आहे मंडळी. तर आता जोडी लवकरच येणार आहे बघा. हा एकटाच आहे इथं. हा बघा, तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल कदाचित, कारण पिंजरा जो आहे तो वरती आहे भरपूर आहे बघा. पिंजरा वरती अडकवलेला आहे. तर हा एक हा नर आहे मंडळी. त्याच्यासोबत अजून एक मादी पप्पा आता आणणार आहेत, बाहेर गेल्यात, तर ते घेऊन येणार आहेत. आणि त्याच्यानंतर मग ती जोडी तयार होईल. तर आतमध्ये आता तुम्हाला मासे दाखवतो आपले फिश टँक. आणि एवढंच आहे वरती. त्याच्यानंतर कासव आहे आपलं, ते खूप मोठं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपली बिजली म्हणजे आपली मांजरीन. ब्लॅकीने जी होती तर मंडळी तिला वाघन नेणं तुम्हाला माहितीच असेल. माहिती नसेल तर मी आता सांगतो. आपली ब्लॅकी जी होती, ब्लॅकीने तिला त्यांना वाघ घेऊन गेला, कारण ते रात्रीचे बाहेर फिरायचे. तर वाघ तुम्ही समजूच शकता, वाघ रात्रीचाच फिरतो. तर मांजरं रात्रीची बाहेर असल्या कारणाने लोकजण आपल्याला सोडून गेले. फक्त आपल्याकडे आता बिजली आहे. तर हे तुम्हाला दाखवतो आपलं कासव वगैरे. चला आता ओरिओ बघा परत वरती आलं आहे. ओरिओ, तर आपण याला भात पण घालूया, कारण आता दुपारचे 12 वाजलेले आहेत. चला. तर मंडळी बघा, आपल्या फिश टँकमध्ये आता एवढेच मासे शिल्लक आहेत, कारण हे घाण खाणारे मासे जे आहेत नाही बघा, यांनी काय काय मासे जे होते ते खाऊन टाकले नाही. याच्यासोबतचा म्हणजे शार्क जो होता, याच्यासोबतचा नर, तर तो पण त्यांनीच खाऊन टाकला नाही. त्याच्यामुळे आपण जास्त मासे आणले नाहीत. आता आपल्याकडे हे 2च मासे शिल्लक आहेत, आणि बाकीचे गावठे आहेत, आणि मग बाकीचे हे घाण खाणारे मासे आहेत. त्याच्यानंतर आहे आपलं कासव म्हणजे जोजो. ह्याचं पाणी म्हणजे खराब असण्याचं कारण, आपण पाणी आत्ता बदललं की दुसऱ्या दिवशी लगेच घाण होतं. आणि आता हे कासव भरपूर मोठं झालेलं आहे. हे बघा, माझ्या हातापेक्षा मोठं आहे. तुम्हाला कदाचित दिसत नसेल, पण माझ्या हातापेक्षा खूप मोठा आहे. आता तुम्हाला मांजरीन दाखवतो आपली बघा. बिजली. तर म्हणजे ही आपली मांजरीन आहे. हिचं नाव आपण बिजली ठेवलं होतं. तर हीच आहे आपल्यासोबत फक्त. आहे बघा, आता ही एकच मांजरीन आहे आपल्यासोबत म्हणजे. आणि दुसरं आपल्याकडे ओरिओ आहे. तर म्हणजे आपल्याकडे काय काय आहे, कुठले कुठले प्राणी आहेत ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करणे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. 400 मंडळी यांचे आपण भरपूर क्लोज आहे. आणि या व्हिडिओला आपल्या भरभरून प्रेम द्या. व्हिडिओ सगळीकडे शेअर करून टाका. वेळाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो. पण जय हिंद, जय भारत.